विठ्ठल 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 राम विठ्ठल 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 श्याम विठ्ठल 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 राम विठ्ठल 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 श्याम विठ्ठल 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 श्यामा विठ्ठल तुकोबा विठ्ठल 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 विठ्ठल. नमस्कार, मी विशाल पाटील आणि आपण पाहताय वारी संदर्भातली महत्वाची बातमी. होय होय वार करी पाहे पाहे रे पंढरी, काय करावी साधने फळ अवघेची येणे. सासवडचा 2 दिवसांचा मुक्काम आटोपून माऊलींची पालखी जेजुरीमध्ये दाखल झालेली आहे. जेजुरीमध्ये माऊलींची पालखी दाखल होताच भंडाऱ्याची उधळण करण्यात आलेली आहे. जेजुरीमध्ये माऊलींची पालखी भंडाऱ्यानं न्हावून निघाली. विठुरायाचा जय घोष आणि यळकोट यळकोट जय मल्हारानं संपूर्ण जेजुरी अक्षरशः दुमदुमून निघाली. वारी प्रवासातले हे पहिले असे ठिकाण आहे की ज्या ठिकाणी शैव आणि वैष्णवांचा एकाच ठिकाणी मिलन होत असतो. आणि याच विषयी अधिक जाणून घेण्यासाठी या वारीमध्ये सहभागी झालेले आहेत आमचे प्रतिनिधी विशाल परदेशी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. विशाल, शैव आणि वैष्णवांचा एकाच ठिकाणी मेळा ज्या ठिकाणी जमलेला आहे त्या ठिकाणी तुम्ही यावेळेला उपस्थित आहात. वारीचा प्रवास आज कुठपर्यंत आलाय आणि कुठे असेल आजचा विसावा? विशाल. विशाल परदेशी यांच्याकडून या संदर्भातली अधिक माहिती घेण्याआधी आपण पाहतोय कशा प्रकारे भंडाऱ्याची उधळण करताच पालखीचं त्या ठिकाणी स्वागत करण्यात आलेलं आहे. माऊलींच्या पालखीचं जेजुरीमध्ये स्वागत करण्यात आलेलं होतं आणि जेजुरीमध्ये दाखल झाल्यानंतर दरवर्षाप्रमाणे यंदा देखील यळकोट यळकोट जय मल्हार अशा प्रकारचा गजर या ठिकाणी पार पडला. तर भंडाऱ्याची उधळण मोठ्या प्रमाणात आज पालखीवरती करण्यात आलेली होती. महाराष्ट्रामधील लोककला प्रकारामध्ये कीर्तन आणि गोंधळाला विशेष महत्त्व आहे. गोंधळ आणि गोंधळी प्राचीन काळापासून लोककला प्रकारात मोडली गेलेली आहेत. दरम्यान पाहूया जेजुरी गडावरून सादर केलेल्या गोंधळाचं सादरीकरण. कडे पठार सारा तर आपण पाहिलं की कशा प्रकारे गोंधळींनी हा गोंधळ सादर केला.
तर तिकडे मुंबईतील कोळी बांधव जेजुरीमध्ये वारकऱ्यांच्या सेवेसाठी दाखल झालेले आहेत। वारकऱ्यांच्या सेवेसाठी हे कोळी बांधव जेजुरी गडावरती दरवर्षी येत असतात आणि त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी विशाल परदेशी यांनी। जेजुरी गडावरती आपले मुंबईकर हाय, प्रथम मुंबईकर म्हणजे अर्थात कोळीवाड्यातनं खारदांडा कोळी बांधव या ठिकाणी आलेले आहेत। वारकरी बांधवांचं स्वागत पण करतात, त्यांच्या सेवेत पण सज्ज आहेत आणि खंडोबाचं दर्शन देखील घेतात। माय आता दर्शनाला आली, कसं वाटते? खूप खूप छान, होय ना? खूप जेवढा भंडारा आहे ना तेवढं माझ्या भंडारासारखंच लेणं आहे। होय ना? वा, हा. काय भावना आहे बाबा, एकदम जबरदस्त। बरं गाणं झालं पाहिजे खंडोबाचं। हा भंडाराचं लेणं तुझं नाव खंडेराव, भंडाराचं लेणं तुझं नाव खंडेराव, जेणाराचं लेणं तुझं नाव खंडेराव, भंडाराचं लेणं तुझं नाव खंडेराव, जेजोरीचा मल्हारी नवसाला पाव, जेजोरीचा मल्हारी नवसाला पाव, जेजोरीचा मल्हारी नवसाला पाव, जेजोरीचा मल्हारी नवसाला पाव, पुशी पौर्णिमेचा गजर भारी, पुशी पौर्णिमेचा गजर भारी, वाघ्या मुरल्या नाचे दरबारी, वाघ्या मुरल्या नाचे दरबारी, गप्प बैसुनी मल्हारीने कैसरचीला डाव, जेजोरीच्या मल्हारी नवसाला पाव, जेजोरीच्या मल्हारी नवसाला पाव, भंडारा चळेना तुझं नाव खंडेराव, भंडारा चळेना तुझं नाव खंडेराव, जेजोरीच्या मल्हारी नवसाला पाव, जेजोरीच्या मल्हारी नवसाला पाव। तर पुणे जिल्ह्यामधील आंबेगाव तालुक्यामधील मनसरी गाथा अशी ओळख असलेल्या तुकोबांच्या 537 अभंगांची हस्तलिखित मंचरच्या महाजन कुटुंबियांकडे आजही सुरक्षित आहे। या ग्रंथाच्या गाथा मंदिराच्या जागेचं भूमिपूजन होऊनही अद्याप ते पूर्ण झालेलं नाहीये। पाहूयात आमचे प्रतिनिधी रायचंद शिंदे यांचा हा वारी विशेष रिपोर्ट। मंचर शहरातल्या मुख्य बाजारपेठेतील हा आहे शेटे महाजनवाडा। संत तुकाराम महाराजांच्या अनेक आठवणी आजही हा वाडा जपतोय। तुकाराम महाराज ओतूर इथल्या आपल्या गुरूंना म्हणजेच बाबाजी चैतन्य उर्फ राघव चैतन्य यांना भेटण्यासाठी या मार्गाने जात असत, तेव्हा त्यांचा एक मुक्काम मंचरला असायचा आणि मुक्कामादरम्यान महाराज या ठिकाणी अभंग लिहायचे। तुकोबांच्या 537 अभंगांचं एक हस्तलिखित आजही महाजन कुटुंबियांची 16वी पिढी जपतीये। मी ज्या घराण्यात जन्माला आलो त्या घराण्याला प्रत्यक्ष तुकोबारायांची सेवा करायची संधी मिळाली। त्या घराण्यात जगद्गुरू तुकोबारायांनी आम्हा घराण्याला प्रसाद म्हणून जी 547 अभंगात 37 अभंगाची वही दिली, त्या अभंगाचा आम्हा महाजन घराण्याला खूप मोठा अभिमान आहे। तुकोबारायांनी महाजन कुटुंबियांना 537 अभंगांचा हा ग्रंथ प्रसाद म्हणून दिलेला होता। आजही महाजन कुटुंबीय या ग्रंथाला देवघरात ठेवून सकाळ संध्याकाळ त्याची नित्यानं सेवा करतात। घरातल्या सर्वांनाच या ग्रंथाचा मोठा अभिमान आहे। काही प्रकाशक मंडळींनी या ग्रंथाच्या प्रकाशनाची मागणी सुद्धा केली, मात्र महाजन कुटुंबियांनी यासाठी नकार दिला। तसे हे 537 अप्रकाशित प्रकारचे जे अभंग आहेत ते सुद्धा माणसाला जीवन कसं जगावं, माणसाच्या जीवनाला दिग्दर्शन करणारे अशा प्रकारचे ते अभंग आहेत। आणि म्हणून हे अभंग फक्त एकत्र कुठेतरी न राहता त्याचं कुठेतरी गाथा मंदिर व्हावं, कुठेतरी ते प्रकाशित व्हावं। मंचर ग्रामपंचायतीच्या पुढाकारानं आणि महाजन कुटुंबियांच्या मागणीनुसार मंचरमध्ये गाथा मंदिर उभारण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला। या गाथा मंदिराच्या भिंतीवर हे सर्व अभंग कोरले जाणार आहे।
राज्य सरकारनं यासाठी जागा देखील उपलब्ध करून दिली आहे. मात्र हे काम अद्याप पूर्ण करण्यात आलेलं नाही आणि त्यामुळे या मंदिराचं काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. रायचंद शिंदे, न्यूज 18 लोकमत, मंचर, पुणे. तर हरिनामाच्या गजरामध्ये वारकरी दंग झालेले आहेत. वारकरी संप्रदायातील भजन सम्राट पंडित आदिनाथ सटले आणि जगप्रसिद्ध मृदुंग वादक दासू पंत यांनी सादर केलेल्या अमृताहुनी गोड अभंगवाणीची अनुभूती आपण आज भेटी लागी जीवाच्या माध्यमातून घेणार आहोत. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती महाराज ज्ञानेश्वर माऊली दे रे भेटी पंढरी राया, दे रे भेटी पंढरी राया, भेटी पंढरी राया, भेटी पंढरी राया, दे रे भेटी पंढरी राया, दे रे भेटी पंढरी राया, उभारोनी चारी बाह्या, उभारोनी चारी बाह्या, दे रे दे रे दे रे दे रे दे भेटी पंढरी राया, दे रे भेटी पंढरी राया, दे रे भेटी पंढरी राया. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. पंढरपूरसाठी निघालेल्या वारकऱ्यांसाठी सोलापूरचे पालकमंत्री विखे पाटलांनी वॉर रूम सुरू केलेला आहे. वारकऱ्यांसाठी 24 तास हेल्पलाईन सुरू असेल. तसंच ज्या ठिकाणी रस्ते खराब आहेत ते रस्तेही दुरुस्त झालेले आहेत. विशेषतः पुणे आणि अहमदनगरमधून मोठा वारकरी संप्रदाय सावळ्या विठुरायाला भेटण्यासाठी येत असतो. दरम्यान यावेळी अनेक अडचणी वारकऱ्यांना येत असतात. त्या सोडवण्याचा प्रयत्न शासनाकडून करण्यात येणार आहे. वॉर रूमच्या माध्यमातून या समस्यांचं निराकरण करता येणार आहे. तर भेटी लागी जीवा या वारी विशेष कार्यक्रमात वेळ झाली. इथंच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत.